रणभूमी मराठी न्यूज. चाटोरी ग्रामसभेत रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर. दत्तवाडी ते ढोमसे मळा रस्त्याच्या दुर्वस्थेने ग्रामस्थ त्रस्त. निफाड तालुक्यातील चाटोरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जुना सिन्नर रस्ता परिसरातील दत्तवाडी ते ढोमसे मळा रस्त्याच्या दुर्वस्थेचा गंभीर प्रश्न ग्रामस्थांनी आक्रमकपणे मांडला. दत्तवाडी ते ढोमसे मळा हा रस्ता साधारण 3.5 किलोमीटर लांबीचा आहे. मात्र या रस्त्यापैकी सुमारे 1.5 किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला आणि वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. तसेच शेतकऱ्यांनाही शेतीची कामे करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा ग्रामसभेत तसेच ग्रामपंचायतीकडे निवेदने दिली आहेत. मात्र अद्यापही या गंभीर समस्येची योग्य दखल घेण्यात आलेली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत आणि संबंधित जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 14 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या ग्रामसभेत शेखर ढोमसे यांच्यासह ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी ग्रामविकास अधिकारी शीतल सनेर यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच हा प्रश्न लवकरच निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. ग्रामसभेला शेखर ढोमसे, भाऊसाहेब सोनवणे, सोमनाथ ढोमसे, दीपक शिंदे, नवनाथ ढोमसे, भिवसन ढोमसे, सोमनाथ लोंढे, प्रकाश धोंगडे, दिनेश ढोमसे, रामदास ढोमसे, समाधान शिर, विजय हांडगे, बाबाजी हांडगे, रामदास हांडगे, भगवान शिरसाट, अनिल ढोमसे, विष्णू धोंगडे, अर्जुन ढोमसे, विशाल धोंगडे, राहुल चव्हाण, नंदू पवार, वाळू ढोमसे, तसेच ग्रामविकास अधिकारी शीतल सनेर, सरपंच सविता डमाळे, उपसरपंच राहुल गायकवाड, पोलीस पाटील सचिन हांडगे, कृषी अधिकारी ज्योती पवार, तलाठी योगेश तात्पुरकर, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब सोनवणे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रघुनाथ हिरे. दत्तवाडी ते ढोमसे मळा रस्त्याचा प्रश्न आता प्रशासनाकडून कितपत गांभीर्याने घेतला जातो आणि ग्रामस्थांना या समस्येतून कधी दिलासा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चाटोरी ग्रामसभेत मांडण्यात आलेल्या या रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. चाटोरी, निफाड, नाशिक. मॅडम पण तुम्ही कागद भरून आणा. तुमचे काय 100 घर आहे पूर्ण रस्ता 3.5 किलोमीटर दाखवला त्यांनी मला ते मॅपवर. त्यांचे सह्या घ्या, मॅडमची सही घ्या, मला अर्ज द्या, मी लगेच अर्ज करू. तुम्हाला मान्य आहे का? उद्याच अर्ज करा लागेल. हां, तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे का आपल्या शाळेत? हां हां चाटोरी गावचे रहिवासी. आम्ही दत्तवाडी मळा, चाटोरी गावात दत्तवाडी मळा या मळ्यात असतो. भरपूर मोठी वस्ती आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून आमच्या वस्तीपासून तर गावापर्यंत जो रोड आहे तो एकदम कच्चा, एकदम निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. त्याला आतापर्यंत कधी खडी मुरुम माहितीच नाहीये. उलट आम्हीच पैसे काढून दरवेळेस 500 रुपये काढून स्वातंत्र्य काळापासून थोडे पैसे काढून आम्ही तो रस्ता बनवतो, कशी तरी आमच्या येण्या जाण्याचा मार्ग तयार करतोय.
चिमुकलेमुळं लहान मुले जातात शाळेमध्ये आणि एवढे मोठाले खड्डे आहेत, जाणार कसे लहान मुळे. आमचे दिवस गेले आतापर्यंत. आज आम्ही आमचं 32 वय झालं आमचं, तरी आम्ही स्वखर्चाने चालवलंय. आणि बिबटे वगैरे राहतात, झाडाझुडपण मागे लागतात. लोकवस्ती तरी 500च्या पुढेची 500-700 लोक असतात आमच्या वस्तीला. आणि तो जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर रस्ता आहे आमच्या वस्तीपर्यंत, गावापासून तर दत्तवाडी माळ्यापर्यंत जुना सिन्नर रस्ता. आणि त्याला नावच जुना सिन्नर रस्ता आहे. तो खूप जुन्या काळातला आहे. इथलं हे बाकीच्या रस्त्यांपेक्षा तो पहिला, आणि तो नकाशावरील रस्ता आहे, रेकॉर्डी रस्ता आहे. 33 फुटाचा रेकॉर्ड आहे. आजपर्यंत तो 10 फूट सुद्धा भरला नाही. तसं सर जुना रस्ता दत्तवाडी पर्यंत 1-1.5 किलोमीटर, आणि तिथून पुढे लिंबालवन पर्यंत तो मोठा रस्ता, पण तिकडे वरती झालेला आहे, एंडला झालेला. पण स्टार्ट जिथून होतोय तो रस्ता अद्याप पर्यंत झालेला नाही. आणि ग्रामपंचायती वारंवार तक्रार करून पण ते फक्त आम्हाला सांगतात का आमच्याकडे ते उडवाउडीचं उत्तर देता, आणि ते जिल्हा परिषदेकडे पंचायत समितीकडे नुसतं सांगता, पण मग त्यांच्याकडनं पण काही त्याच्यावर दखल घेतली. आमची अशी मागणी की तो रस्ता आम्हाला येण्या जाण्यासाठी डांबरीकरणात सर्वांना जर पायाभूत सुविधा योग्य मिळतायत, आम्हाला काय मिळत नाही. आम्हाला पण डांबरीकरणाची, आमचं वंचित कायमचं वंचित मळा आहे दत्तवाडी हा, तर डांबरीकरणाची आम्हाला मंजुरी मिळावी, आमचा रस्ता क्लिअर व्हावा, एवढी आमची मागणी. आता आम्ही ग्रामसभेत आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी आमची ग्रामसभा झालेली आहे, तिथं आम्ही हा विषय मांडलेला आहे. पण मग याच्यावर लवकरात लवकर दखल घेण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी. हो, लेखी निवेदन दिलं आहे. आणि आता परत आम्ही अजून एक निवेदन देऊन तहसीलदारांकडे निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू. ढोमसे आमची जाण्या येण्याची खूप अवस्था खराब आहे. आमचे लहान मुलं जाता येत नाही. जुना सिन्नर रस्ता तो खूप दिवसापासून बंद आहे, चालता येत नाही. त्याचा निधी परत जातो. चाटोरी याची दखल कुणी घेऊन नाही राहिलं. आमची मागणी एवढीच आहे की रस्ता व्हावा, डांबरीकरण व्हावा तो. आणि वीज भट्ट्या असल्यामुळं रस्त्याची फार मोठी दुरावस्था झाली. मोठमोठी खड्डे पडलेले आहे. ग्रामस्थांना वेळोवेळी ग्रामपंचायतवर ठराव देऊन हे लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. आमची अशी मागणी आहे की हा रस्ता व्यवस्थित व्हावा, मोरी चांगली व्हावा, आणि तिथल्या वीट भट्ट्या बंद करण्यात यावा. आणि त्या धुरापासून प्रदूषण वाढलेलं आहे. पावसाळ्यामध्ये येण्या जाणे तो रस्ता एकदम खराब होऊन जातो. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.